हॅलो माय डिअर स्टुडंट, आज आपण जेनेटिक्स या पेपरमधला जीन इंटरॅक्शन हा आपला पॉईंट चालू आहे. त्यामधला नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत तो म्हणजे इनहिबिटरी फॅक्टर्स. आता सप्लिमेंटरी जीन्स किंवा सप्लिमेंटरी फॅक्टर्स आणि कॉम्प्लिमेंटरी फॅक्टर्स हे दोन आपण पाहिलेले आहेत. आत्ताच्या लेक्चरमध्ये मात्र आपण इनहिबिटरी फॅक्टर्स बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट द स्टुडंट्स टुडेज लेक्चर. पहिल्यांदा आपण इपिस्टॅटिस म्हणजे काय समजून घेऊया. आता सप्लिमेंटरी आणि कॉम्प्लिमेंटरी ह्याच्यामध्ये आपण लक्षात आलं की आपल्याला की काही असे फॅक्टर्स असतात, दोन जीन्स एक कॅरेक्टर एक्सप्रेस करण्यासाठी मदत करतात. म्हणजे एखादं जीन एक्सप्रेस व्हायचं असेल तर त्याला दुसऱ्या कॅरेक्टरची जरुरी असते किंवा दुसऱ्या जीनची गरज असते. कधी कधी दुसरा जीन आला तर पहिलं कॅरेक्टर एक्सप्रेस होत नाही. तर अशा काहीशा कन्सेप्ट आपण सप्लिमेंटरी कॉम्प्लिमेंटरीमध्ये बघायला. आत्ता आपण पाहतोय ते म्हणजे इनहिबिटरी फॅक्टर्स. इनहिबिट मीन्स व्हॉट, की ते एक्सप्रेसच होत नाही. ते एक्सप्रेस होत नाही म्हणजे काय होतं, तर तशा पद्धतीची जी प्रोसेस आपण बघणार आहे त्याला आपण इपिस्टॅटिस म्हणणार आहे. आता इपिस्टॅटिस हा काय प्रकार आहे, म्हणजे इनहिबिटरी फॅक्टर्स शिकण्या अगोदर आपल्याला इपिस्टॅटिस सुद्धा माहिती पाहिजे. इपिस्टॅटिसच्या अंडरच हा इनहिबिटरी जीन किंवा इनहिबिटरी फॅक्टर स्टडीला येतो. तर आपण इनहिबिटरी फॅक्टर मीन्स काय पहिल्यांदा बघूया. इट इज अ ग्रीक वर्ड मीन्स स्टँडिंग ओव्हर. आता स्टँडिंग ओव्हर म्हणजे काय, आता हे कुणी स्टडी केलं तर बॅटसननी स्टडी केलेलं आहे 1909 मध्ये. त्याला म्हणायचं मास्किंग इफेक्ट. म्हणजे एखादा इफेक्ट जर होणार असेल किंवा एखादं कॅरेक्टर एक्सप्रेस होणार असेल तर त्याला काय करतो, तो होऊ देत नाही किंवा बऱ्याच वेगळ्या पद्धतीनं तो एक्सप्रेस होतो. आता मास्किंग इफेक्ट म्हणजे काय, म्हणजे स्टँडिंग ओव्हर किंवा मास्किंग इफेक्ट म्हणजे काय, तुम्हाला ह्याचे इपिस्टॅटिस ह्या पॉईंटच्या अंडर भरपूर पॉईंट्स येतात. म्हणजे त्याच्यामध्ये टाईप सुद्धा भरपूर आहेत. तर आपण त्यातला एकच पार्ट आहे आपल्याला बघायला, तो आपण पुढे बघणार आहोत. अँड इंटरॅक्शन बिटवीन अ पेअर ऑफ लोकाय इन विच फिनोटायपिक इफेक्ट ऑफ वन लोकस डिपेंड्स ऑन द जिनोटायपिक ऑफ द सेकंड लोकस. आता इथं काय पार्ट दिलाय तिने, इंटरॅक्शन ऑफ जीन्स मीन्स व्हॉट, एखाद्या इंडिव्हिज्युअलचं फिनोटायपिक कॅरेक्टर म्हणजे जे आपल्याला डोळ्यानं दिसणार आहे, म्हणजे जे एक्सप्रेस झालेलं कॅरेक्टर असणार आहे ते एका लोकेशनवर असतं. आणि जे एक्सप्रेस होणारं कॅरेक्टर आहे म्हणजे जे दिसणार आहे किंवा त्याची लोकेशन असते ती दुसऱ्या जीनवर असते. आता तुम्ही म्हणणार हे कसं काय, तर अशा पद्धतीचे सुद्धा काही जीन्स किंवा काही कॅरेक्टर्स असतात, त्यामुळे अशा पद्धतीने एक्सप्रेशन दिसतं. म्हणजे लोकेशन त्याची एका बाजूला आणि एक्सप्रेशनचा जीन फिनोटायपिकली एका बाजूला आणि जिनोटायपिक एका बाजूला. जीन्स हुज फिनोटायपिक आर एक्सप्रेस्ड इपिस्टॅटिक, अल्टर्ड ऑर सप्रेस्ड हायपोस्टॅटिक. आता इपिस्टॅटिक हा प्रकार हायपोस्टॅटिक, इपिस्टॅटिक किंवा एक्सप्रेस्ड इपिस्टॅटिक, म्हणजे इपिस्टॅटिक्समध्ये सुद्धा भरपूर प्रकार आहेत. आता आपण आत्तापर्यंतच्या बऱ्याच लेक्चरमध्ये डॉमिनंट हा पार्ट इन डिटेल शिकलेला आहोत. डॉमिनंट मीन्स व्हॉट, की आपण बघितलं की एखादं कॅरेक्टर जेव्हा एक्सप्रेस होतं नेक्स्ट जनरेशनमध्ये, जेव्हा त्याच्याबरोबर हेट्रोझायगस कंडिशन असेल, मीन्स व्हॉट, मीन ॲट द टाइम ऑफ टॉल कॅरेक्टर व्हेन देर इज प्रेझेन्स ऑफ डॉर्फ कॅरेक्टर बट देर इज अ प्रेझेन्स ऑफ टॉल कॅरेक्टर, मीन्स व्हॉट, हेट्रोझायगस कंडिशन इज देअर. सो एक्सप्रेस द विच कॅरेक्टर वी कॉल्ड इट एज अ डॉमिनंट कॅरेक्टर. म्हणजे काय, जे कॅरेक्टर एक्सप्रेस होतं हेट्रोझायगस कंडिशनमध्ये आपण ह्याला डॉमिनंट म्हणतो. मग इपिस्टॅटिक्स म्हणजे काय आहे, तर खाली बघूया आपण डिफरन्स बिटवीन बघूया. इथं थोडासा फरक आहे आणि या फरकच्या बेसवरतीच इनहिबिटरी फॅक्टरचा आपण कॅरेक्टर किंवा एक्सप्लेनेशन स्टडी करणार आहे. इन्व्हॉल्व्स इंट्रा अलिलिक जीन इंटरॅक्शन, म्हणजे दोन अलीलमधलं इंटरॅक्शनला आपण इंट्रा अलिलिक जीन म्हणतो. इन्व्हॉल्व्स इंटर अलिलिक जीन इंटरॅक्शन. आता इंट्रा आणि इंटर हा काय पार्ट आहे, आता टॉल आणि डॉर्फ हे जे दोन कॅरेक्टर आहेत हे हाईटशीच रिलेटेड आहेत, राईट. तर हाईटशी रिलेटेड असलेले जे जीन आहेत एका सेम लोकेशनवरती असतात. मग आता आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक क्रोमोझोमचे जे प्रत्येक सेट म्हणजे प्रत्येक जे क्रोमोझोम्स आहेत ते एक पेअरनं आहेत, बरोबर आहे. एक पेअर आईकडून आला, एक पेपर वडिलांकडून आलाय, म्हणजे असं दोन्ही एकत्र येऊन आपली एक पेअर तयार झालेली आहे आपल्या बॉडीतल्या क्रोमोझोमची. तर ह्या दोन क्रोमोझोमवरती जे कॅरेक्टर्स आहेत हे कॅरेक्टर्सचं एक्सप्रेशन ॲट अ टाइम होणं, बरोबर. हे आपण डॉमिनन्सीमध्ये बघितलं. म्हणजे एक कॅरेक्टरचं जीन दुसऱ्या ह्याच्यावर पण तिथंच प्रेझेंट असतो. इपिस्टॅटिसमध्ये मात्र तसं नाही. इपिस्टॅटिसमध्ये इंटर अलिलिक म्हटलंय, म्हणजे पॅटर्नल जरी तुम्ही दोन जीन घेतला तर त्याचे लोकेशन वगैरे बराच त्याच्यामध्ये सगळे फरक असतो. सो इट इज अ इपिस्टॅटिक, ठीक आहे. म्हणजे लक्षात आलं, डॉमिनंटमध्ये सेम
क्रोमोझोमच्या पेअरवरती सेम लोकेशनवरती तो कॅरेक्टर प्रेझेंट असणं. इपिस्टॅटिकमध्ये मात्र इंटर अलिलिक म्हणजे त्याचा कुठेही एकमेकाचा संबंध नसतो, म्हणजे त्याची लोकेशन वगैरे डिफरंट असू शकते. मे बी एकाच क्रोमोझोमवरती 2 वेगवेगळ्या लोकेशनवरती हा जीन प्रेझेंट असू शकतात. सो वी कॉल्ड इट एज अ इपिस्टॅटिक. वन अलील्स हाइड्स द इफेक्ट ऑफ अदर अलील ॲट द सेम जीन पेअर. ऑब्विसली आपण डॉमिनंटमध्ये टॉल अँड डॉर्फ जेव्हा पाहिला तेव्हा लक्षात आलं आपल्या की टॉल कॅरेक्टर काय करतं, डॉर्फला एक्सप्रेस होऊ देत नाही. मीन्स व्हॉट, टॉल एक्सप्रेस बट डॉर्फ विल नॉट. So we called it as dominant. But in case of epistatic, one gene hides the effect of other gene at a different gene loci. हे दोन्हीही जीन समजा वेगवेगळ्या लोकेशनवरती आहेत, त्यांचा पोझिशन सुद्धा सेम नाही आहे, पण जेव्हा हा एक्सप्रेस होईल, जेव्हा एखादं कॅरेक्टर एक्सप्रेस होईल तेव्हा दुसरं कॅरेक्टर त्याला एक्सप्रेस करताना त्याला काय करतं, काहीतरी चेंज करतो किंवा त्याच्यावरती इफेक्ट दाखवतो. म्हणजे काय, दुसऱ्या लोकेशन किंवा दुसऱ्या क्रोमोझोमवरती असलेला जो जीन आहे तो काय करणार आहे, पहिल्या क्रोमोझोमला एक्सप्रेस होताना मे बी त्याच्यात चेंजेस येऊ शकतात. म्हणजे त्याला जे कॅरेक्टर एक्सप्रेस करायचं आहे त्याला मे बी मदत करेल किंवा त्याला एक्सप्रेस होऊ देणार नाही, त्याचं स्वतःचं कॅरेक्टर आहे जे एक्सप्रेस होऊ देणार नाही. मग होऊ देणं हे कॅरेक्टर त्याच्या बॉडीमध्ये नाही आहे, त्याचं एक्सप्रेशन म्हणजे एक कॅरेक्टर आहे की तो एक्सप्रेस होणारच आहे, पण दुसरा जो कॅरेक्टर आहे तो कधी कधी डिटरमाइन करतो की ह्याला एक्सप्रेस होऊ द्यायचं का नाही व्हायचं. ओके, सो वी कॉल्ड इट ॲज अ दिस टाईप ऑफ कॅरेक्टरिस्टिक वी कॉल्ड इट एज अ इपिस्टॅटिक. आता डॉमिनन्स आणि इपिस्टॅटिक म्हणजे हा फरक तुम्हाला आता समजला. आता इपिस्टॅटिक्सचे प्रकार किती आहेत ते आपण बघणार आहोत, म्हणजे टाईप्स किंवा काइंड्स ऑफ इपिस्टॅटिक इंटरॅक्शन. जेवढे काही इपिस्टॅटिक्स आहेत, म्हणजे आपण म्हटलं की दुसऱ्या क्रोमोझोमवरती असू दे किंवा त्याच क्रोमोझोमवरती, पण लोकेशन मात्र 100% डिफरंट असणार आहे, सेम नसते. बरोबर आहे. जर तुम्ही मॅटर्नल आणि पॅटर्नल क्रोमोझोम स्टडी केला तर हे जे जीन्स आहेत हे त्यांची लोकेशन मात्र वेगवेगळी असणार आहे, म्हणूनच त्याला आपण इपिस्टॅटिक म्हणणार. जर आपण सेम म्हटलं वी कॉल्ड इट एज अ डॉमिनन्स ऑर रेसेसिव्ह, दॅट काइंड ऑफ एक्सप्रेशन. सो जे इपिस्टॅटिक इंटरॅक्शन आहे, इंटरॅक्शन ऑफ जीनमध्ये जे इपिस्टॅटिक इंटरॅक्शन आहे यामध्ये 6 पार्ट्स पडतात. डॉमिनंट इपिस्टॅटिक, recessive epistatic, we also call it as supplementary interaction. Duplicate recessive genes, we also call it as a complementary interaction. Duplicate dominant genes, duplicate genes with cumulative effect, and last dominant recessive interaction 13:3 रेशो येतो. यातले आपण 2 पार्ट बघितलेत, सप्लिमेंटरी जीन आणि कॉम्प्लिमेंटरी जीन. राईट, वी ऑल्सो कॉल्ड इट एज अ रेसेसिव्ह इपिस्टॅटिक आणि डुप्लिकेट रेसेसिव्ह इपिस्टॅटिक. तुम्हाला फिलिंग द ब्लँक्सला सुद्धा हे येऊ शकतं, त्यामुळे माहीत असू द्या. 9:3 रेशो वी studied under the supplementary interaction, and 9:7 characteristic we study under the complementary interaction. Okay, so there are the another names for that interaction, that is a recessive epistatic and duplicate recessive genes interaction. ठीक आहे. आता हे 2 parts 9:3:4 ratio, we see the 9:7 ratio, but in this today's lecture we have to see the different kind of interaction. That is the last one in these parts. Number 6th one is a dominant recessive interaction. Okay, इनहिबिटरी फॅक्टर्स मध्ये जो आपण स्टडी करणार आहे जीन्स, जो कॅरेक्टर, दॅट इज अ डॉमिनंट रेसेसिव्ह इंटरॅक्शन. द रेशो कम्स फ्रॉम धिस इंटरॅक्शन विल बी 13:3. म्हणजे जो रेशो येणार आहे तो 13:3 असणार आहे. आता हेच एक्सप्रेशन थोडंसं बघूया. व्हॉट इज मीन बाय एक्झॅक्ट डॉमिनंट रेसेसिव्ह interaction? The dominant allele either in a homozygous or in a heterozygous condition. डॉमिनन्सी मध्ये आता इथं आपण पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स बघतोय, ह्याच्यामध्ये लक्षात आलं असेल तुमच्या की इथं कुठलाही कॅरेक्टर डॉमिनंट किंवा रेसेसिव्ह नसतो, दोन्हीही को असू शकतात किंवा नसू शकतात. वन ऑफ द जीन and the homozygous recessive allele of other gene produces the same phenotype. आता इथं त्यांनी काय दिलंय की एक डॉमिनंट जीन एकाचा किंवा हेट्रोझायगस जीन, म्हणजे एक अलील आहे त्याची मे बी हेट्रोझायगस कंडिशन असेल, मे बी होमोझायगस कंडिशन असेल, असा एक कॅरेक्टर, आणि दुसरं कॅरेक्टर ते होमोझायगस रेसेसिव्ह असणार. ओके, आणि अशा पद्धतीचे दोन्ही एकत्र क्रॉस केल्यानंतर जी इंटरॅक्शन येते वी कॉल्ड इट इज डॉमिनंट रेसेसिव्ह इंटरॅक्शन. इन F2 जनरेशन progeny is having a homozygous or heterozygous or BB homozygous will not allow to the C gene to be expressed. आता इथं त्यांनी काय दिलंय, A एक्सप्रेस होत असताना
F2 जनरेशन जेव्हा 13:3 रेशो येतो किंवा इनिबिटरी फॅक्टरमधला जेव्हा आपण डॉमिनंट रेसेसिव्ह इंटरॅक्शन बघतो, यामध्ये आपण F2 जनरेशन काढत असताना मे बी जो A आहे तो होमोझायगस असेल किंवा हेट्रोझायगस असेल, B मात्र 100% होमोझायगस असेल, पण इथं Cचा जीन एक्सप्रेसच होत नाही. आता तुम्ही म्हणणार इथं C कुठला आला, तर आहे तिथं C सुद्धा येतो. आपण पुढे बघूया. जीनोटाइप कॅपिटल ऑल किंवा कॅपिटल सगळं म्हणा आणि दोन्हीच्या मधले म्हणजे 4 प्रकारचे जे आपण डिप्लॉइड जेव्हा डायहायब्रिड क्रॉस जेव्हा आपण बघत असतो तेव्हा 2 कॅरेक्टर स्टडी करत असतो, राईट. तर 2 कॅरेक्टर स्टडी करत असताना 4 प्रकारचे जिनोटाइप्स त्याच्यामध्ये पडतात. तशा पद्धतीचे 4 खाली दिलेले आहेत. प्रोड्युसेस सेम जिनोटाइप अँड द जिनोटाइप जे अनादर दिलेले आहेत प्रोड्युसेस अनादर बट द सेम फिनोटाइप. आता हा पार्ट तुम्हाला जेव्हा आपण एक्झाम्पलमध्ये बघू तेव्हा तुम्हाला ते एक्सप्लेनेशन नीट समजेल काय प्रकार आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे दिले चिकनचं एक्झाम्पल आहे. आता चिकनमध्ये ॲक्च्युली म्हणजे जे कोंबडीची व्हरायटी आहेत ॲक्च्युली त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत. आता जसं आपण पी प्लांटमधले कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले, दॅट इज अ टॉल, डॉर्फ, कलर ऑफ पी प्लांट, हाईट ऑफ पी प्लांट बघितलं. परत आपण कलर ऑफ फ्लावर बघितलं, कलर ऑफ पॉड बघितला किंवा शेप ऑफ पॉड बघितला असे, किंवा साईट ऑफ फ्लावर बघितली. तर बरेच गोष्टी बघितले. ॲटलिस्ट 7 to 8 कॅरेक्टर्स आहेत दॅट वी हॅव स्टडीड इन द पी प्लांट. बट in the case of inhibitory factor we have taking a best example related to chicken. आता चिकन मधले एक्झाम्पल घेण्या अगोदर तुम्हाला थोडेसे कॅरेक्टर्स माहिती पाहिजेत. आता जर तुम्ही कोंबडीचे कॅरेक्टर्स बघितलात तर कोंबडीच्या तुऱ्यामध्ये व्हरायटी असते. म्हणजे जर तुम्ही गावाकडे राहणारे असाल तर तुमच्या लक्षात येईल की कोंबड्यांच्या मध्ये तुऱ्यामध्ये बरेच प्रकार असतात. काहींचा तुरा बराच मोठा असतो, काहींचा छोटा असतो, काहींचा एकदम फुलासारखा असतो. पायामध्ये सुद्धा तसेच प्रकार असतात. बरेच म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये इवन त्यांचे जे फिदर्स जे असतात त्यांच्या बॉडीवरती त्या फिदर्सच्या कलरेशनमध्ये सुद्धा चेंजेस असतात. बेस्ड ऑन दॅट देर इज अ टाईप इन अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ चिकन. चिकनमध्ये सुद्धा तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स वेगवेगळे बघायला मिळतील. व्हाईट बर्ड्स बिलॉंग्स टू द 2 different व्हरायटीज नेमली व्हाईट लेगहॉर्न अँड व्हाईट यानडॉट. आपण ज्या पोल्ट्रीमधले बेसिकली जे बर्ड्स बघतो, चिकनचे बर्ड्स जे बघतो त्याच्यामध्ये 2 टाईप्स पडतात, व्हाईट लेगहॉर्न आणि व्हाईट यानडॉट. तुम्ही इंटरनेटवरती सर्च करून बघू शकता की व्हाईट लेगहॉर्नचा बर्ड, पोल्ट्री बर्ड कसा दिसतो आणि व्हाईट यानडॉटचा बर्ड कसा दिसतो. तुम्ही मला स्क्रीनशॉट काढून फोटो ॲज अ होमवर्क म्हणून मला फोटो काढू शकता. ह्याच्यावरून माझ्या लक्षात येईल की तुम्ही नक्कीच माझे व्हिडिओ बघताय. ओके, म्हणजे चिकनमध्ये मी ॲक्च्युली इथं फोटो टाकणार होते, खरं मुद्दाम टाकलं नाही, म्हटलं आपण होमवर्क देऊया त्यासाठी. इन चिकन व्हाईट बर्ड बिलॉंग्स टू द 2 व्हरायटी, व्हाईट लेगहॉर्न आणि व्हाईट यानडॉट. ह्या 2 प्रकारचे बर्ड्स दिसायला कसे आहेत ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून मला पाठवू शकता व्हॉट्सअप ग्रुपला. इट हॅज बीन ऑब्झर्व्ड दॅट द क्रॉस बिटवीन व्हाईट बर्ड्स ऑफ अ डिफरंट व्हरायटीज, द जीन्स ऑफ अ व्हाईट प्ल्युमेज ऑफ अ व्हाईट लेगहॉर्न इज डॉमिनंट ओव्हर द जीन ऑफ कलर्ड प्ल्युमेज ऑफ अ कलर्ड व्हरायटी. ह्याच्यामध्ये व्हाईट लेगहॉर्न आणि यानडॉट ह्या दोन्हींचं क्रॉसिंग केलेलं आहे. दोन्हीही दिसायला व्हाईट आहेत. सो बट the varieties are different, so there is a leghorn and यानडॉट. ठीक आहे. व्हाईट लेगहॉर्न इज अ डॉमिनंट आहे, तो प्ल्युमेजशी रिलेटेड. ठीक आहे. बट द जीन्स व्हाईट प्ल्युमेज ऑफ व्हाईट यानडॉट इज अ रेसेसिव्ह टू द जीन्स ऑफ कलर्ड प्ल्युमेज. म्हणजे यांच्यामध्ये कलरेशनमध्ये सुद्धा थोडेसे चेंजेस दाखवले आहेत. देअरफॉर द जीन विच produced white plumage in a white leghorn is a different from the gene for the white plumage in a white यानडॉट. आता ॲक्च्युली हे दोन्हीही बर्ड्स आहेत. ओके, मग दोन्हीही चिकन आहेत आणि चिकनमधले क्रोमोझोमचा सेट सुद्धा सेम असणार आहे. इन द सेन्स सेम जरी असला तरी त्या प्रत्येकांची कॅरेक्टरिस्टिक, म्हणजे आपण जरी ह्युमन बिंग असलो, ह्युमन बिंगमध्ये कुठलाही ह्युमन बिंग घेतला तर पहिल्या क्रोमोझोममध्ये किती प्रकारचे जीन्स असणार, त्यांचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे हे आपल्याला माहीत असते. बरोबर आहे का? आणि ते सेपरेट, ते कुणाच्याही इंडिव्हिज्युअलमध्ये किती जरी तुम्ही म्हणजे पूर्ण जगातला इंडिव्हिज्युअल घेतला तरी त्याच्यात ते सेपरेट नसतं, सेमच कॅरेक्टर. म्हणजे कलर ऑफ आय, आपल्या डोळ्याचा कलर कुठला जीन्स ठरवतो, तर समजा 1 नंबरचा क्रोमोझोम ठरवत असेल तर तिथंच त्याचा जीन प्रेझेंट असणार आणि सगळ्या इंडिव्हिज्युअलमध्ये तो जीनची लोकेशन तिथंच आहे. पण इथं मात्र काय आहे की समजा असे काही जीन्स आहेत की त्याची पोझिशन मात्र 2 व्हाईट लेगहॉर्न, व्हाईट यानडॉट हे जर तुम्ही भेटला तर त्यांची लोकेशन वेगवेगळी
असू शकते. द व्हाईट लेगॉन्स पॉजेसेस अ कलर. आता इथं जीन एक्सप्रेस करताना आपण कॅपिटल सी आणि कॅपिटल आय हे घेतलेलं आहे. आय रिप्रेझेंट्स इनहिबिटरी. लक्षात घ्या, आपण आय जेव्हा लक्षात घेतो तेव्हा आपण इनहिबिटिंग जीन म्हणजे असा एक जीन आहे जो दुसऱ्या लोकेशनवरती प्रेझेंट आहे आणि तो कलर एक्सप्रेस करायचा का नाही करायचा हे सुद्धा त्याला ठरवण्याचा थोडासा अधिकार दिलेला आहे. सो वी कॉल्ड इट एज अ इनहिबिटरी जीन. आणि त्या इनहिबिटरी जीनला आपण आय म्हणून रिप्रेझेंट करणार. आणि कलर्ड जीन वी एक्सप्रेस्ड फ्रॉम द कॅपिटल सी. दस दे आर अनेबल टू डेव्हलप देअर कलर. जर पुढे आपण क्रॉस बघणार आहे तेव्हा लक्षात येईल, जर एखाद्या त्या क्रॉसमध्ये जर कॅपिटल आय आला तर 100% तो जो कलर आहे त्या बर्डचा तो एक्सप्रेस होणार नाही. कारण की इनहिबिटरी जीन जर ॲक्टिव्ह असेल, जर डॉमिनंट असेल तर तो दुसऱ्या कॅरेक्टरला एक्सप्रेस होऊ देत नाही. दस दे आर अनेबल टू डेव्हलप देअर कलर. ओके, सो द यांडॉट बर्ड आर अ व्हाईट बिकॉज ऑफ द ॲब्सेन्स ऑफ कलर जीन. ॲक्च्युली यांडॉटचे जे कलर आहेत बरेच व्हरायटी असते त्याच्यामध्ये, पण जर तुम्ही त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं एक्सप्रेशन बघायला गेलात, इनहिबिटरी जीन्स बघायला गेलात तर 100% तुम्हाला यांडॉट सुद्धा व्हाईट प्रकारचे बघायला मिळतात. ठीक आहे. अ क्रॉस बिटवीन व्हाईट लेगहॉर्न अँड व्हाईट यांडॉट. इथं क्रॉस करताना कसं घेतलंय बघा की दोन्हीही कॅपिटल आणि दोन्हीही स्मॉल. ठीक आहे. मग त्याची फर्स्ट जनरेशन जी येईल ती कशी येणार, दोन्हीही हेट्रोझायगस येणार ऑब्व्हियसली. कॅपिटल सी स्मॉल सी, कॅपिटल आय स्मॉल आय. ह्या कलरला आपण स्मॉल ब्लॅक मार्किंग. ह्यांच्यामध्ये काय होतं मात्र काळ्या कलरचं व्हरायटी आपल्याला थोडीशी ह्याच्यामध्ये बघायला मिळत. का? कारण की याच्यामध्ये आय सुद्धा डॉमिनंट आहे, सी सुद्धा डॉमिनंट आहे. ओके, मग F2 जनरेशन आल्यानंतर तुम्हाला रेशो मात्र जो मिळेल दॅट इज अ 13:3. ॲक्च्युली कलर दिसताना दोन्ही जरी वेगवेगळे इंडिव्हिज्युअल घेतले तर दोन्हीचाही कलर व्हाईट आहे, पण जेव्हा त्यांची इंटरॅक्शन होत असताना लक्षात येईल की तुम्हाला रेशो जो तयार झालाय दॅट इज अ 13:3. मग 13 काय आहे आणि 3 काय आहे? दिस इज मॉडिफिकेशन ऑफ अ नॉर्मल डायब्रिड रेशो ऑफ अ मेंडेल. ठीक आहे. आता आपण इथं एक एक्झाम्पल इन डिटेल बघूया. फिनोटाईप व्हाईट लेगहॉर्न. ॲक्च्युली तुम्हाला जे एक्झाम्पल सोडवायचे असतात जेनेटिक्समधले हे अशाच पद्धतीनं सोडवायचे आहेत. म्हणजे तुम्ही आतापर्यंत ज्या वेगवेगळ्या PPT जरी वेगवेगळे बघितले असतील तरी त्याचं बेसिक आयडियल कन्सेप्ट आहे ती तुम्हाला अशा पद्धतीनं एक्झाम्पल सोडवायचे आहेत. पॅरेंटमध्ये जर व्हाईट लेगहॉर्न क्रॉस विथ व्हाईट यांडॉट घेतलं, जिनोटाईप घेतला, सगळं कॅपिटल सगळं स्मॉल, कॅपिटल सी कॅपिटल आय क्रॉस्ड विथ स्मॉल सी स्मॉल आय. गॅमेट्स पडताना नेहमी त्याचा एकच घ्यायचा, कारण की किती जरी गॅमेट्स पडला तर एकच पडणार आहे, कॅपिटल सी आणि कॅपिटल आय विथ रिस्पेक्ट टू व्हाईट लेगहॉर्न. आणि व्हाईट यांडॉट जर घेतला तर स्मॉल सी आणि स्मॉल आय कुठेही घ्या. दोन्ही जेव्हा क्रॉसिंग कराल तेव्हा हे मात्र इंडिव्हिज्युअल सगळे व्हाईट असणार आहेत. आता वरती काय झालं बघा, व्हाईट यांडॉटमध्ये इनहिबिटरी जीन रेसेसिव्ह आहे. इथं व्हाईट यांडॉटमध्ये जर बघितलात इनहिबिटरी जीन रेसेसिव्ह आहे, पण कलरचा जीन सुद्धा रेसेसिव्ह आहे. सो देर इज अ प्रेझेन्स ऑफ व्हाईट. ओके, म्हणजे कलरचा जीन एक्सप्रेस का करत नाही, कारण की कलरचा जीन्स इथं नाहीच आहे. सो इट इज अ रेसेसिव्ह वन. आणि इनहिबिटरी फॅक्टर असू दे किंवा नसू दे काय फरक पडणार नाही, ते सुद्धा इथं व्हाईटच येणार. इथं मात्र काय झालं, इथं कलरचा जीन आहे पण इनहिबिटरी फॅक्टरचा जीन असल्यामुळं ह्याचं काय होतं की जो इंडिव्हिज्युअल आहे तो मात्र व्हाईट होतो. इथं सुद्धा सेम कंडिशन झाले. कॅपिटल आय एक असल्यामुळं कलरचा जीन जरी असला तरी सुद्धा ह्याचे सगळे इंडिव्हिज्युअल्स आहेत ते व्हाईटच होणार आहेत. आता तुम्ही अशा इंडिव्हिज्युअलचा जेव्हा क्रॉस कराल, ठीक आहे, म्हणजे डायब्रिड रेशो काढाल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल, जेव्हा तुम्ही चेकर बोर्ड काढाल तेव्हा इथं हे जे कॅरेक्टर आहे हे व्हाईट असणार आहे. का? कारण की तुम्ही व्हाईट लेगहॉर्नमध्ये बघितलाय. इनहिबिटरी फॅक्टर आय जो आहे तो कॅपिटल सी ला एक्सप्रेस होत नाही, त्यामुळे जिथं जिथं कॅपिटल आय आहे आणि कॅपिटल सी तिथं सगळीकडे व्हाईट येणार. म्हणजे असे कॅरेक्टर्स तुमचे 9 आले. उरलेले जे आहेत त्याच्यामध्ये आता आपण बघूया. इथं एक वेगळा प्रकार बघायला मिळेल बघा. तिथं नाव आले कलर्ड. ओके, कलर्ड म्हणजे काय, तो कुठलाही कलर असू शकतो मे बी. मग कलर्डमध्ये काय आले, सगळ्या कलर्ड इनहिबिटेड फॅक्टरमध्ये आय जो आहे तो स्मॉल आहे. म्हणजे जर कॅपिटल आय असला तर काय झालं असतं, ते इंडिव्हिज्युअल्स व्हाईट झाले असते. इथं तिन्ही ठिकाणी आय मात्र स्मॉल आहे आणि सी मात्र काय झालाय, एक कॅपिटल काही ठिकाणी एक स्मॉल आहे दोन्ही ठिकाणी. म्हणजे जेव्हा फक्त कॅपिटल सी असेल, आय स्मॉल असेल, त्याच वेळा हा कलर जीन एक्सप्रेस होणार आहे, अदरवाईज नॉट.
ठीक आहे. इथं बघा तुम्ही बऱ्याच ठिकाणी स्मॉल सी कॅपिटल काय फरकच पडत नाही, कारण की इनहिबिटरी जीन जरी असला तरी कलर जीन नाही आहे. ओके. सी रिप्रेझेंट कलर जीन आणि आय रिप्रेझेंट इनहिबिटरी म्हणजे तो समोरच्या जीनला एक्सप्रेस होऊ देत नाही. समोरचा जीन म्हणजे कुठला? कलर्ड जीन, जो वेगवेगळे कलर त्या चिकनमध्ये तयार करणार आहे. कलर्ड जीन जर असला तर तो त्याला दबाव आणतो, तो त्याला एक्सप्रेस होऊ देत नाही. ह्यालाच म्हणतात मास्किंग ऑफ. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर पूर्ण हा रेशो नोटीस केला, सो रेशो विल बी द 13:3. 3 म्हणजे हे 3 तुम्हाला वेगळे काढायचे आहेत, बाकी सगळे मात्र 13. सो रिझल्ट विल बी फिनोटायपिक रेशो इज अ 13 means white, 3 means colored. An analysis of above cross indicates that white color is produced when कधी कधी व्हाईट कलर एक्सप्रेस होतो बघा, कॅपिटल सी आणि कॅपिटल आय दोन्हीही डॉमिनंट, दोन्हीही प्रेझेंट असले तर, किंवा बोथ जीन्स आर ॲबसेंट. स्मॉल सी म्हणजे कॅपिटल सी आणि कॅपिटल आय दोन्हीही नसले तरी, म्हणजे दोन्ही प्रेझेंट असू दे किंवा दोन्ही ॲबसेंट असू दे, कलर हा व्हाईटच येणार चिकनचा. द कलर ऑफ जीन सी इज ॲबसेंट. जर सी कलरचा जीन नसेल कॅपिटल सी तरी सुद्धा येणार आहे. ओके. मग इनहिबिटरी फॅक्टर कॅपिटल आय असला तरी काही फरक पडत नाही. इन अदर इंडिव्हिज्युअल्स द कलर जीन सी मेक्स इट appearance and the genotype is a small I capital C small I capital C small I capital C small c. This shows that the inhibitory gene I is epistatic to the color gene. इथं आपण इनहिबिटरी फॅक्टर बघणार आहे, इव्हन जो टाईप बघणार आहे इपिस्टॅटिस. ह्याचा अर्थ काय की त्यानं त्या कलरला एक्सप्रेसच होऊ दिलं नाही. हे दोन्हीही जीन्स दोन्हीही डिफरंट आहे, दोन्ही वेगवेगळे आहेत, दोन्ही वेगवेगळ्या लोकेशनवरती आहेत, मे बी सेम क्रोमोझोमवरती आहेत, मे बी वेगळ्या क्रोमोझोमवरती. तरी सुद्धा काय करतात की त्या क्रोमोझोमचं काम त्याला करू देत नाहीत. त्याचं काम काय आहे? कलर एक्सप्रेस करणं. इथं मात्र कलर एक्सप्रेस होत नाही. का? इनहिबिटरी फॅक्टर जर कॅपिटल आय तिथं प्रेझेंट असला तर तो कॅरेक्टर एक्सप्रेस होऊ देत नाही. सो द रिझल्ट विल बी 19:3. सॉरी, द रिझल्ट विल बी 13:3. ठीक आहे. इथं आधी काय दिलं बघा, दिस इज द एक्झाम्पल ऑफ डॉमिनंट इपिस्टॅटिक. हे जर एक्झाम्पलचं नाव लिहून ठेवा, डॉमिनंट इपिस्टॅटिक. इनहिबिटरी फॅक्टर फक्त म्हणू शकता, डॉमिनंट इपिस्टॅटिक सुद्धा म्हणू शकता. ॲज द ओनली जीन ऑफ अ इपिस्टॅटिक पेअर इज नेसेसरी टू प्रिव्हेंट द एक्सप्रेशन ऑफ अ सेकंड पेअर ऑफ अलील. ह्याच्यामध्ये काय होतं, कॅपिटल सी कॅपिटल आय असला तर येत नाही, कॅपिटल आय जर नसला तरच जीन एक्सप्रेस होणार आहे. ओके. तर स्टुडंट आपण जस्टच आता इनहिबिटरी फॅक्टर्स बघितलेले आहेत इन डिटेल. त्याच्यामध्ये इपिस्टॅटिक पॉईंट येतो. इपिस्टॅटिकच्या अंडर भरपूर टाईप्स आहेत, 6 आहेत. त्यामध्येच कॉम्प्लिमेंटरी सप्लिमेंटरी येतात. म्हणजे तुम्ही कॉम्प्लिमेंटरी सप्लिमेंटरी सेपरेट सुद्धा स्टडी करू शकता, ह्यामध्ये सुद्धा स्टडी करू शकता. ठीक आहे. त्याला नावं सुद्धा वेगवेगळी आहेत. तर डॉमिनंट इपिस्टॅटिक्सच्या अंडर इनहिबिटरी फॅक्टर्सचा पॉईंट येतो. यामध्ये आपण बरेच पॉईंट्स बघितले, एक्झाम्पल बघितलं. तुम्हाला व्हाईट लेगहॉर्न, व्हाईट यानडॉट कसे दिसतात बर्ड्स तुम्ही इंटरनेटवरती बघू शकता. तुमच्यासाठी होमवर्क आहे तो. ओके. पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. व्हिडिओ बघितल्यानंतर मला रिप्लाय द्यायचा आहे. आणि इथं आपला जो इनहिबिटरी म्हणजे पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स आहे तो थोडासा संपलेला आहे. ह्याच्यानंतरचे जे लेक्चर आहेत जवळजवळ 2 ते 3 असतील मे बी, मल्टिपल अलील ह्या कन्सेप्टच्या अंडर येणार आहे. ठीक आहे. तर आपण पुढच्या लेक्चरवरती भेटूया. ओके. थँक्यू स्टुडंट.